सांगली जिल्ह्यातील बिसूर येथे स्वतःच्या घरातच मित्राच्या मदतीने घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 7,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी दीपेश बाळासो पाटील वय वर्ष 25 राहणार दर्गा परिसर बिसूर तालुका मिरज आणि महेश कुमार खंडेराव पाटील वय वर्ष 39 राहणार ग्रामपंचायत जवळ बिसूर तालुका मिरज यांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जुलै रोजी फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर घराचा दरवाजा उघडून बेडरूममध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले होते। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखालील LCB पथकाने तपास सुरू केला। दरम्यान आरोपी चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कॉलेज कॉर्नर जवळील अक्षरम हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला। तेथे दोनही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। चौकशीत मुख्य आरोपी दीपेश पाटील याने स्वतःच्या घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून मित्राच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली। आरोपींकडून पोलिसांनी 34 ग्रॅम सोन्याचे दागिने सुमारे 5.85 लाख रुपये, iPhone 17 Pro मोबाईल 1.34 लाख रुपये आणि सॅमसंग मोबाईल 20,000 रुपयाचा एकूण 7.39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। दोनही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।